नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज 10 IMP क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत, जे की तुम्हाला MPSC, UPSC, सरळ सेवा, पोलीस भरती अशा ऑल एक्झामसाठी तुम्हाला ते कामी पडते. आणि या क्वेश्चनच्या बाहेर एकही क्वेश्चन येणार नाही. तुम्ही ऑब्झर्व करून बघा. प्रश्न क्रमांक 11. कोणत्या टेनिस खेळाडूने सर्वात जास्त स्लॅम पदक जिंकले आहेत? ऑप्शन ए नोवाक जोकोविच, ऑप्शन बी रॉय विल्सन, ऑप्शन सी राफेल नदाल, ऑप्शन डी रॉजर फेडरर. त्याचं उत्तर आहे हे नोवाक जोकोविच. प्रश्न क्रमांक 12. 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? ऑप्शन ए अनुराग ठाकर, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी प्रमोद सावंत, ऑप्शन डी अमिताभ बच्चन. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत. आणि ऑप्शन सी मध्ये प्रमोद सावंत जे असतात ते गोव्याचे मुख्यमंत्री आहेत. खालचे अभिनेता किंवा आपल्याच्या अभिनेता अमिताभ बच्चन आहेत. तर लगेच स्लाइडवर दुसरा प्रश्न क्रमांक 13. कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले आहे? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी अर्जेंटिना, ऑप्शन सी ब्राझील, ऑप्शन डी इटली. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ब्राझील. कोणत्या देशाने सर्वात जास्त वेळा फुटबॉल विश्वचषक जिंकले? तर ब्राझीलने. प्रश्न क्रमांक 15. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? ऑप्शन ए चंदीगड, ऑप्शन बी पुडुचेरी, ऑप्शन सी दमन आणि दीव, ऑप्शन डी दिल्ली. उत्तर काय आहे? ऑप्शन डी दिल्ली. कारण की केंद्रशासित प्रदेश किती आहेत? 8 आहेत. तर त्याच्यापैकी एक दिल्ली आहे. दिल्ली हा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला केंद्रशासित प्रदेश आहे. चला समोरच्या क्वेश्चनवर येऊ. आता समोरच्या प्रश्नावरती येऊया. प्रश्न क्रमांक 16. काय? क्रिकेट आशिया कप 2023चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? हा तुम्हाला प्रश्न माहिती नसेल, त्याच्यामुळे ऑप्शन बघा. ए पाकिस्तान, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी बांगलादेश. त्याचं योग्य उत्तर आहे उत्तर बी भारत. कारण की क्रिकेट एशिया कप 2023चे विजेतेपद भारत संघाने जिंकले आहे. भारत या संघाने जिंकले आहे. त्याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 17. बुद्धिबळ खेळताना कोणती सोंगडी नेहमी सरळ चालते पण हल्ला करताना तिरकी चालते? काय प्रश्न आहे राव. आत्तापर्यंत तुम्हाला उत्तराचं माहीत नसेल, पण आज मी तुम्हाला सांगणार आहे. बुद्धिबळ खेळताना कोणती सोंगडी नेहमी सरळ चालते पण हल्ला करताना तिरकी चालते? ऑप्शन ए घोडा, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी उंट, ऑप्शन डी प्यादा. याचं योग्य उत्तर आहे डी प्यादा. त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नावर येऊ द्या. प्रश्न क्रमांक 18. एक्झाम वॉरियर्स. आपण कोणती एक्झाम देतोय? ती एक्झाम नाही आहे, दुसरी एक्झाम वॉरियर्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
ऑप्शन ए अब्दुल कलाम, ऑप्शन बी सत्य नडेला, ऑप्शन सी नरेंद्र मोदी, ऑप्शन डी कमलेश पाटील. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नरेंद्र मोदी. नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आहेत. त्यांनी किती काळ कार्य केले? 10 वर्ष कंप्लीट झाले. 11 वर्ष म्हणजे तिसऱ्या टर्ममध्ये अजून रिटर्न आलेले आहेत ते. त्याच्यानंतर प्रश्न 19. महाराष्ट्र राज्यात एकूण किती हजार कोटीच्या प्रकल्पाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, कोण आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. त्याचे ऑप्शन आहेत ए 12,000, बी 10,000 कोटी, सी 15,000 कोटी, डी 14,000 कोटी. याचं योग्य उत्तर आहे डी 14,000 कोटी. आणि आजचा शेवटचा प्रश्न म्हणजे 20. प्रश्न 20. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते? काय प्रश्न आहे राव. भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक कोणते? ऑप्शन ए चेन्नई, ऑप्शन बी सी तिरुवनंतपुरम, डी मदुराई. त्याचं उत्तर आहे पी कन्याकुमारी. द्वीपकल्पाचे दक्षिण टोक पी कन्याकुमारी. तसंच मला भारतीय द्वीपकल्पाचे उत्तर टोक कोणते आहेत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मी, आणि ते पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये घेऊन येणार आहे तुमच्यासाठी. तुम्हाला कुठेही पैसे द्यायची गरज नाही. एकदम फ्री रिलेटेड कंटेंट तुम्हाला इथे भेटणार आहे. डेली तुम्हाला कमीत कमी आपण ही टेस्ट सिरीज 1000 क्वेश्चनची करणार आहोत. चालते, भेटूया उद्या नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.